हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. वऱ्हाडी झटका. बायको, का हो समजात मले भुताने धरले, तुम्ही का कराल? नवरा, तुमच्या भावा बहिणीच्या भानगडी मी कायले पडू बाबा. गण्या, तुम्ही किती कमवता हे लोकांनी विचारलं तर आपण सांगितलं पाहिजे का? म्हण्या, नाही. जेव्हा लोक तुम्हाला विचारतात की तुम्ही किती कमावता, किती, तेव्हा तर ते हा विचार करत असतात की तुम्हाला इज्जत द्यायची का नाही. तो नाळशी विद्यार्थी परीक्षेनंतर. पहिला, अरे यार आज कोणता पेपर होता? दुसरा, गणिताचा. पहिला, म्हणजे तू पेपर लिहिलास? दुसरा, नाही. बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला. सर, आपल्या देशात सर्व गोष्टी महागल्यात, अशी कोणती गोष्ट आहे ती महागली नाही? अजून पार्लेजीचं बिस्किट पुडा त्यांनी कधीच भाव वाढवला नाही, फक्त 2-2 बिस्किटे कमी करत गेले. डॉक्टर, सांग, तुला निमोनियाचा त्रास पूर्वी कधी झाला होता का? पेशंट, हो एकदाच. डॉक्टर, कधी? पेशंट, सरांनी त्याचे स्पेलिंग विचारले तेव्हा. मैंने 3 साधुओं से पूछा, आप एक साथ तीनों साधु कैसे बने? वो बोले, हम साधु बनने से पहले साधु थे. शराबी वोट डालने गया, वोटिंग मशीन के सामने 10 मिनट लगा दिया. पुलिस अफसर ने पूछा, भाई मशीन में कोई समस्या है क्या? शराबी, वोटिंग मशीन में तो कोई समस्या नहीं, पर साला याद है, हाँ नहीं आ रहा कि कल रात 2 बोतलें देने वाला का चुनाव निशान क्या था? एका मैत्रिणीने हाय पाठवलं. मी पण रिप्लाय दिला हाय म्हणून. तिने विचारलं, काय चालू आहे? मी रिप्लाय दिला, 2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 टीव्ही, 1 मोबाईल, आणि तिनं डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव. पती हॉटेल मॅनेजरला रूममधून फोनवर, कृपया रूममध्ये लवकर या, माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे आणि ती आत्ता म्हणते की ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल. मॅनेजर, सर माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे. पती, अहो पण ती खिडकी उघडत नाहीये, हा तर हॉटेलचा विषय आहे ना, लवकर या. बायको, काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता. नवरा, नाही ग. बायको, हो मी ऐकल्या, तुम्ही झोपेत मला शिव्या देत होता. नवरा, तुझा गैरसमज आहे. बायको, काय? कोणता गैरसमज? मी झोपलो होतो. म्हण्या, मॅडम आपल्यामध्ये वेगळाच ॲटिट्यूड आहे. जग पोरीच्या मागे पळतात, पण मी नाही, पोरी माझ्या मागे पळतात. मॅडम, कसं काय? मी पोरीची पर्स घेऊन पळून जातो, मग पोरी माझ्या मागे पळतात. मोठं भांडण झाल्यावर. नवरा, मी घराचा बॉस आहे. बायको, ठीक आहे. लाईट बिल, भांडी, मुलं, स्वयंपाक, बाजार सगळं त्याला देते. तासाने नवरा, मी हारलो बायको. घर चालवायला बॉस नाही, बायको लागते. नवरा, हो घरात 2च, बॉस 1 आणि बायको. मित्र, तू रोज सकाळी सकाळी बायकोकडे एवढं का बघतोस? नवरा, मूड चेक करतो. मित्र, कसा? नवरा, हसली सेफ डे, शांत वर्क डे, बुवेवर रिस्क डे, रडली शॉपिंग डे. मित्र, आणि तुझा डे? माझं आयुष्य अलर्ट मोड. बायको, एका मी जाडी दिसते का? नवरा घाबरून, नाही ग. बायको, खरं सांगा, शपथ घ्या. नवरा, तुझी शपथ, तू जाडी नाहीस. बायको, मग सुंदर दिसते. नवरा, हो. बायको, मग माझ्यावर किती प्रेम करतोस? नवरा, एवढं की खोटं बोलायलाही तयार आहे. एका 65 वर्षीय माणसाने रुग्णालयात डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर, मी जास्त पैसे देण्यास तयार आहे,
पण हॉस्पिटलमधील सर्वात सुंदर नर्स माझ्या उपचाराच्या संपूर्ण कालावधीसाठी माझ्या खोलीत असायला हवी. डॉक्टर: काका, या वयातही तुम्ही असे बोलता आहात? वडील: अरे डॉक्टर, तुम्ही गैरसमज करत आहात. गोष्ट अशी आहे की मला 2 मुलगे आहेत. जर नर्स सुंदर असेल तर दोघेही हरामी सकाळी आणि संध्याकाळची 2दा माझ्या तब्येतीची विचारपूस करायला येतील. नवरा मित्राला सांगतो: लग्नानंतर आयुष्य खूप बदलतं. मित्र: कसं? नवरा: आधी गुगल उत्तर द्यायचं, आता बायको देते. संध्याकाळी घरात पूर्ण शांतता. नवरा गप्प, टीव्ही बंद, मोबाईल सायलेंट. बायको: आज एवढी शांत का? नवरा: काही नाही. बायको: खोटं बोलू नका, काहीतरी केलंय? नवरा: नाही ग, मी फक्त विचार करतोय. बायको: कशाचा? नवरा: लग्नाआधी मी किती बोलायचो. बायको: आता का नाही? नवरा: आता बोलण्याआधीच परिणाम दिसतात. पती पत्नी. नवरा रिमोट शोधतो. रिमोट कुठे आहे? बायको: मी लपवला आहे. नवरा: का? बायको: कारण घरात 2 रिमोट नसावेत, टीव्हीसाठी आणि एक नवऱ्यासाठी. बायको: माझं एक गुपित आहे. नवरा: सांग ना. बायको: पण कोणाला सांगायचं नाही. नवरा: ठीक आहे. बायको: मला शॉपिंग फार आवडतं. नवरा: हे गुपित नाही ग, हे तर राष्ट्रीय सत्य आहे. बायको: मी बारीक दिसते का? नवरा घाम फुटतो. ऑप्शन ए, हो म्हणालो म्हणजे आधी जाड होती. ऑप्शन बी, नाही म्हणालो म्हणजे जाडी आहे. नवरा: तू नेहमी सुंदर दिसतेस. बायको: म्हणजे प्रश्न टाळताय? नवरा: हा प्रश्न UPSC परीक्षापेक्षाही कठीण आहे. नवरा: गुगल सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. बायको: खरंच? नवरा: हो. बायको: मग गुगलला विचारा बायको का रागवली आहे. गुगल: नो रिझल्ट फाउंड. नवरा: बघ गुगल पण बायकोपुढे हार मानतं. सर, तुमचं जीवन सुखी आहे का? एक सुखी भेळ सोडली तर या जगात सुखी कोणी नाही, आणि साधा डोसा सोडला तर या जगात साधं कोणी नाही. सर, तुम्ही मला न्यूटनचा नियम सांगा. मॅडम: पूर्ण नियम तर लक्षात नाही, शेवटची ओळ तर लक्षात आहे. सांगा तर मग. शेवटची ओळ, यालाच तर न्यूटनचा नियम म्हणतात. मॅडम: आपल्याला वेगळ्याच आठवड्यात आहे. जग पोरीच्या मागे पळतात, मी पण नाही. पोरी माझ्या मागे पळतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही काम काय करता? माझं शेअरचं काम आहे. शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करता? इन्व्हेस्ट नाही, रील शेअर करतो. असं काम केलं तर तुम्हाला मुली कशा भेटणार? पैसा कमवावा लागतो. मग पैशाचा काय विषय नाही मॅडम, आपल्याकडे आत्ता एवढा पैसा 2 चिप्स आणि 2 किलो कोल्ड्रिंक्स घेऊ शकतोय. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.